बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य जे होते ते हादरलं होतं। या घटनेला 13 दिवस उलटून गेलेले। संतोष यांच्या 13व्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। संतोष देशमुख यांचे मारेकरी तसंच या मागचा मास्टरमाइंड कोणी असला तरी त्यांना सोडणार नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका, वेळ पडल्यास तुम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय। शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचं देखील अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे। म्हणजे अजिबात माझा सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आता तुमच्यावरती विश्वास बघा, आता तुम्ही असल्यावर माझ्या वडिलांना जर वापस आणू शकत नाही, पण मी फक्त माझ्या वडिलांना न्यायचं मी 100% बाळ न्याय देतो, तू काळजी करू नको। तुझं पुढचंही काही करिअर असेल, तुझ्या भावाचं करिअर असेल, त्याच्या बाबतीत तुम्ही घ्यायचं राहतील, तुम्ही हे करा पूर्णपणे। मी तुला पुढच्या बाबतीत, कारण विद्याचं बाहेर करून ओळखलं जातं, तुझं आता हे झालं की पुढचंही तुझं करिअरच्या बद्दल आम्ही सगळी जबाबदारी घेऊ, तू काळजी करू नको। पण आज 13 दिवस झाले ना, बरोबर आहे, त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे। त्यामध्ये मी तुला विश्वास देतो, अजिबात त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही। अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे। आज आमचं अधिवेशन संपले, आता या सगळ्या बाबी लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मी तुला सांगतो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावाला भेट दिली आणि यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली। धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्यात। अजितदादा गेल्यानंतर काही महिला पुरुष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही इथून निघून गेलात, आमचा राग, आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला। आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते, ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ती वाढविली। आमच्या जखमेवर हळद लावायला आलते का मीठ चोळायला आलते हे कळायला तयार नाही। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का? सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे। महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली, तरुण मुलं आमचे कामावर जायला घाबरायला लागलेत। ह्या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो। तुम्ही ठीक करणार होता तरी 13 दिवस तुम्ही केलं काय? तुम्ही 13 दिवसामध्ये ठीक का केलं नाही? हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून माझा आहे। तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले 3 आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही, हा शब्द आहे। आमच्या संतोष अण्णाला न्याय मिळाला